भूमिका हे कोण बोलताय? प्रफुल्ल पटेल. त्याने आरशात पाहायला पाहिजे या माणसानं. बघा असं आहे की अशा लोकांच्या तोंडाला काय लागायचं, ज्याने आपल्या बापाच्या पाठीत खंजीर बसला. त्यांचं अख्खं आयुष्य हे काँग्रेस पक्षात, मग शरद पवारांबरोबर, बाप त्यांचा शरद पवार, माननीय शरद पवार, त्या बापाच्या पाठीत खंजीर खुपसणारा हा माणूस इतरांना बोलतो रंग बदलता. आता ह्या प्रफुल्ल पटेलांवर नरेंद्र मोदींनी दाऊदचा हस्तक असल्याचा आरोप केलाय. स्वतः दाऊदचा हस्तक, इक्बाल मिर्ची त्याच्याबरोबरचे व्यवहार केल्यामुळे त्यांच्यावरती ईडीच्या कारवाया झाल्या, त्यांच्या संपत्त्या जप्त झाल्या, त्यांच्या घरामध्ये ईडी घुसली. असा आरोप कोणत्याही राजकारणावर झाला नाही अलीकडच्या काळामध्ये. देशाचा सगळ्यात मोठा दुश्मन पाकिस्तानात जो आश्रयाला आहे, त्याच्याबरोबर प्रफुल्ल पटेलचे संबंध, हां म्हणजे ते दाऊदच्या पक्षात पण जाऊन आले. दाऊदच्या पक्षातून भाजपात आले. भाजपात का गेले? तर आपली संपत्ती वाचवायला. तुरुंगात जाण्याची भीती असल्यामुळे त्याच्यापासून बचाव करण्यासाठी प्रफुल्ल पटेल दाऊदच्या सगळ्या संबंधांसह भाजपात गेले. अशा प्रफुल्ल पटेल हे संसदेमध्ये आहे. आम्हाला लाज वाटते हो. दाऊदचे हस्तक भाजपने आपल्या पक्षामध्ये घेतले आणि हे दुसऱ्यांना निष्ठेच्या गोष्टी सांगतात, रंग बदलण्याच्या गोष्टी सांगतात. हे दलाल आहेत सगळे. प्रफुल्ल पटेल सारखे लोक हे कोणाचे नाहीत, ते दलाल आहेत.